आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। प्रेक्षको नमस्कार। सांगोला शहरातील 4 मुस्लिम तरुणांनी घवघवीत यश संपादन केले। यामध्ये इर्शाद रवभाई तांबोळे या तरुणानं MBBS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। त्याशिवाय रयान जिलानी मनेरी यांनी CA परीक्षेत यश संपादन केलं आहे। सना फारूक खाटीक या तरुणीने MPSC परीक्षेमध्ये महसूल अधिकारी या पदावर गवसणी घातली आहे। तर गुलाम गोस फिरोज तांबोळी या तरुणानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून गोल्ड मेडल प्राप्त केला आहे। या 4ही तरुणांचा सत्कार अश्मीर तांबोळी मित्रमंडळी आणि खाटीक मनेरी परिवाराच्या वतीनं सांगोल्यात करण्यात आला। यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या हस्ते तसेच माजी नगरसेवक किशोर बनसोडे, युवा नेते अश्मीरभाई तांबोळी, माजी नगरसेवक दिलावर तांबोळी, संभाजी ब्रिगेडचे राजू मगर, माजी नगरसेवक अमीर तांबोळी, माजी नगरसेवक किशोर बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। या 4ही तरुणांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाला गवसणी घातली आहे। त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी अश्मीरभाई तांबोळे आणि खाटीक मनेरी मित्र परिवाराच्या वतीनं हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बोलताना बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे हे काय म्हणाले ते पाहूया। त्यामध्ये शिकणाऱ्या माणसाचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकणं आणि त्याला भविष्य काळामध्ये पुढे लढ म्हणणं, अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी माणसाचं मन एवढं मोठं पाहिजे की त्याला अंतःकरणामध्ये या ठिकाणी ठेवून त्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थानं आज त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्याचं अभिनंदन करून त्याला समाज जीवनामध्ये या ठिकाणी मोठ्या मनानं, मोठ्या कर्तृत्वाने या ठिकाणी त्याला मोठं करायची भावना आज खरं तर आपण ठेवली पाहिजे। आणि म्हणून याच्यासाठी मी म्हणतो की तांबोळे मनेर खाटीक समाजाचं मी मनापासून पहिल्यांदा अंतःकरणपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो। कारण आज तुम्ही खरं तर आज आपल्या भागामध्ये खरं तर आज बाबासाहेब सुद्धा म्हणायचे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे। त्यावेळेला आपल्याला राहायला घरं नव्हती, झोपड्या होत्या। झोपड्यात राहणाऱ्या माणसाला बाबासाहेब स्वप्न दाखवायचे आणि म्हणायचे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे। म्हणजे तुम्ही मोक्याच्या आणि माराच्या जागा या ठिकाणी पटकवलेल्या पाहिजे। कुणी पटकवल्या पाहिजे बाबासाहेब म्हणायचे तर बाबासाहेब समाज म्हणून प्रत्येक समाजाकडे या ठिकाणी त्यावेळेला बघायचे। मग तो SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनॉरिटीज असेल, अशा SC, ST, OBC, NT, BJT, मराठी, MCB अशा सगळ्या 45% बहुजन समाजाला बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही मोक्याच्या आणि माराच्या जागा पटकवल्या पाहिजेत। त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या श्रीमंताची व्याख्या करताना ज्याच्याकडे या ठिकाणी लय मोठा बंगला आहे, लय मोठी संपत्ती आहे, त्याच्यावर या ठिकाणी समाजाची उंची बाबासाहेबांनी मोजली नाही। तर ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर असतील, 20 इंजिनियर असतील आणि 30 वकील असतील, तो समाज या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रगती पथावर असेल। अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी शिक्षणावर जो शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे, ज्या समाजात या ठिकाणी शिक्षणाची या ठिकाणी उंची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, त्या नापास झाला तर तुम्हाला परत एकदा प्रीची परीक्षा म्हणजे पूर्वची परीक्षा द्यावी लागते। 7 सीडीचा खेळ पडतो। त्यामुळं त्याच्यामध्ये टिकणं, मानसिकरित्या, इकॉनॉमिकली सगळ्याच गोष्टी, समाजाचा दबाव असेल, सगळ्याच गोष्टीच्या त्या क्षेत्रामध्ये। बाकीच्या क्षेत्रामध्ये कसं आहे की तुम्ही एखादी परीक्षा दिली तर तुम्ही तिथनं सुरुवात करू शकता, पण इथं सगळ्यात ड्रॉबॅक असेल ना तर तो तुम्हाला परत एकदा नवीन सुरुवात करावी लागते। आणि ती नवीन सुरुवात करायला ना साहजिक आपल्या समाजाचा किंवा आपल्या आई-वडिलांचा, सगळ्यात माझ्या वडिलांचा मला सपोर्ट मिळाला, कारण ते प्रत्येक जागी मला म्हणून ते करू शकते। कारण माझे दिवस जास्त मार्कांनी होते, 25 मार्कांनी प्रॉब्लेम असा 2021ला निवड झाली असती, पण झाला असं की 25 फायनल रिझल्ट त्याच्यामुळे आज 3 वर्ष मला स्ट्रगल करावं लागतं आणि आज त्यामुळे हा प्रवास नक्कीच
पुण्यामध्ये राहून स्वतःचा निधी त्याच्यानंतर मला महात्मा ज्योतिराव फुलेंची स्कॉलरशिप मिळत होती 10,000 महिने. त्याच्यामध्ये पण माझं होत होतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फुले आज नसतील तरी पण तरी मी त्याच्यामुळे ती माणसं इतकी महत्वाची आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाही त्यांचा खूप मोठा वाटा आमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आम्ही येऊ शकलो नसतो किंवा एकदापर्यंत पोहोचू शकलो नसतो. घरातून बाहेर पडायचीच नव्हती तर हे करायचं तर सोडून नसतं. त्याच्यामुळे ही समाज म्हणून एक सांगेल आमच्या मुस्लिम समाजातल्या स्पेशली लोकांना की जी पोरं शिकतात बाहेर राहतात त्यांच्याबद्दल वाईट नका म्हणू. सगळ्यात हा प्रोत्साहन कसं होते तुम्ही त्यांच्या आई वडिलांना वाईट बोलता आणि ते मुलांवर परिणाम होतात. त्यामुळं ते नाटक करून माझ्या बाबतीत इतक्या ताकदीनं माझ्यावर की म्हणजे बदनामी वगैरे करणं झालं तर ते नका करू. ते असं नाही की मी रडते ते संघर्ष मला आठवलं ना ते कसं ते नका करू. प्रत्येक आई वडिलांना सपोर्ट करा. ऑलरेडी त्यांच्या आई वडिलांना माहित असेल जेव्हा मुलं शिकत असतात ना त्यांना खूप त्रास होत असतो. खूप संघर्ष असतो समाज असू द्या बाहेर पुण्यात राहणं म्हणा या सगळ्या गोष्टी खूप खूप जास्त हेक्टिक असतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्या आई वडिलांना म्हणायला लागला तुमच्या पोरीने असं केलं पोरगं तुमचं असं वागतंय त्याचा परिणाम त्यांच्यावर पडतो. हा त्यामुळे इतकं तुम्ही समाज म्हणून एवढं लक्षात ठेवा की कुणाच्या आई वडिलांना वाईट नका बोलू. कारण कसं असतंय त्यांच्या मुलाबाबतीत त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतो विश्वास असतो आणि अचानक कोणी तर बाहेरचा माणूस येतं आणि म्हणतं की तुमच्या पोरी अशा वागतात तुमची पोरगी असं पोरगं तसं वागतंय. आई वडिलांना म्हणते तर ती काटकसरीनं आयुष्य काढते आयुष्यात पुढे जाते आणि ती लोक अशी करतात. सगळ्यात महत्त्वाचं मी स्ट्रगल केलं हे महत्त्वाचं नाही. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.